आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अहो पाणी पाणी घे. विठुराया, काय चूक झाली र माझी. दर वर्षाला वारीला तू सांभाळून घेतोस. यंदाच्या वक्ताला काय झालं र? कसलं संकट डोक्यावर घोंगावतंय. पांडुरंगा, तुझाच खेळ आहे र, तुलाच ठावा. का ना? अगं काय ग, काय होतंय? कुठं काय? हा तुम्ही म्हणला ना मगाशी वय झालंय म्हणून, त्याचाच थकवा असत. वय झालं म्हणलं नाही, हं? तर मी भांडाय म्हणलं. जेव्हा आता ए हॅलो, काय करतेस किचन मध्ये? हा सगळा ड्रामा झाला असेल तर आता सांग, किचन मध्ये काय करतेस? चक्कर लागलं होतं ना, बघत होते काही प्यायला बिला मिळते का? ए हॅलो, काही हवं असेल ना तर घरात नोकरांना सांगायचं, डिरेक्टली किचन मध्ये यायचं नाही. आमच्या किचन मध्ये ऐऱ्या गैऱ्यांना एंट्री नाही आहे, कळलं? मी काय म्हणते ऐश्वर्या मॅडम, आमच्या सावळी राहिली होती की नाही तर कोपऱ्यात, तशी मी बी राहते इथं. तारा, हिच्यापासून लांब राहा. खोटी आहे ही एक नंबरची. मला म्हणाली हिच्याकडे त्या मूर्ख मुलीचं काहीतरी सिक्रेट आहे असं म्हणून खूप पैसे घेतले माझ्याकडून, खूप लुटलं मला, आणि नंतर काहीच सांगितलं नाही. जस्ट बी अवेअर ऑफ हर. सिक्रेट? हो, आता काय माहिती, काहीतरी सिक्रेट आहे बाबा हिच्याकडे त्या मुलीचं. आधी म्हणाली सांगते, आणि विचारल्यावर असं दाखवते की काहीच माहित नाही. आणि तू घरात इकडे तिकडे फिरायचं नाही, कळलं? एका जागेवर शांत बसायचं. इडियट. हो बहीण, तुम्ही नका काळजी करू, मी बघते. जयंती, तुला लाज नाही वाटत? म्हणजे मी काय ग, आधी मम्मासाठी काम करे. आवाज खाली, हा आवाज खाली. काय वाज करते ग तू एवढा? कोणी खा जाऊ नाही तर वाजत बी नाही तू. हा, कसला माज आहे ग तुला एवढा? कसला माज आहे? अगं ती सावळी बघ, आपली लायकी आहे का तिच्या समोर? ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली ती, तिचा आवाज बी भारी आहे. तुझं काय आहे? काय कौतुक आहे म्हणून एवढा वाच करते तू? नशीब समज, अजून तुझं सिक्रेट कोणाला सांगितलं नाही मी, म्हणून या घरात आली असतो, लक्षात ठेवायचं. ए, तू आईचं मीठ खाते ना, म्हणून त्या पांढऱ्या पालीला तुझं सिक्रेट सांगितलं नाहीये. पण जास्त डोक्यात गेलीस ना माझ्या तारा, धावत धावत जाईन सोमरावांकडं, सगळं सांगून टाकीन. मग जे काय होईल ना ते तू बघ. हा, घाबरत नाही मी कुणाला. मी कोण आहे? कोटलवारांची राजकन्या जयंती, कळलं? अगं जयंती, तू विसरले का ग जुने दिवस? आमच्याच पैशातून मेकअप, साड्या, रिचार्ज सुद्धा. तुला 20 रुपयाचं रिचार्ज
तुझी आई मला 29 रुपयाचं रिचार्ज मारायचे माझ्या लक्षात आहे. हं? ही जयंती काही विसरत नाही आणि कुणाला विसरू देत नाही. मी काय म्हणते तारा, टाइमपास कशाला करायचा आपण, मुद्द्याचं बोलू. माझं तोंड मी बंद ठेवायला हवं ना. मग सांग ना तुम्हाला काय देणार ते. बघते काय अशी टाचा टाचा बोलली ना तू आत्ता मला, तुला फाईन लावायला नको. काय इकडं तिकडं बघ, सुचत नाही. कारण सुचण्यासाठी डोकं लागतं ते तुझ्याकडे नाहीच आहे. मी सांगते, मी मदत करते. मला 4-5 हजार रुपये हवे, सामान आणायचे. अगं जयंती, आता नाही आहेत माझ्याकडे, पण मी बघते, करते काहीतरी. हा कर. नाही केलंस तर मी करेनच की काहीतरी. पैसे कसे उकळायचे जयंतीला शिकवायची गरज नाही, मला येतं सगळं. काय असं का बघतेस? अगं सावली, असं नको बघू, नाहीतर प्रेमात पडशील परत. 100 वेळा तुमच्या प्रेमात पडावं असेच वागता तुम्ही. तुम्हाला नाही माहित, तुम्ही दादाला इथे आणून माझ्या मनावरचं किती मोठं ओझं कमी केलंय. किती गोड स्माइल करतेस तू. आजचा दिवस खूप छान आहे ना. हो, हा घ्या तुमचा रुमाल. हा रुमाल ना मी ते विसरायला हवा होता. म्हणजे तू ऑफिसमध्ये आली असतीस ना द्यायला, मग आपण लॉंग ड्राईव्ह साठी गेलो असतो. हो का? आम्ही यायचं का? बिनकामाचा आला असशील तर आत्ताच निघ. सारंग दादा, तू पण माझी मस्करी करायला लागलास? अरे नाही रे, मी चेष्टा करतोय रे तुझी. बोल, काय काम होतं? ते फोटोग्राफर येणार आहेत ना, तर सावली वहिनी रेडी हो हे सांगायला आलं होतं. फोटोग्राफर? सावली, फोटो काढावे लागतील ना. रूपम कॉस्मेटिक्सची मॉडेल आहेस तू. मॅगझिन साठी आणि सोशल मीडियासाठी फोटो द्यावे लागतील आपल्याला. काय? चल मी निघतो. थांब सारंग दादा. अरे काय? असं अर्धवट काम सोडून जाऊ शकत नाहीस. मी जातो, मला आज्ञा दे, म्हणजे राहिलेलं पूर्ण काम तू पूर्ण करू शकतोस. सावली वहिनी, मार खायच्या आधी पळतो. काय तुम्ही?